तर निश्चितपणे आमचा प्रयत्न तो आहेच की या सगळ्या मुद्द्यांवर एकच आणि एकत्रित मोर्चा निघावा. सरकारला मराठी माणसाची जी ताकद आहे ती दिसली पाहिजे. सर्व मराठी माणसांनी आपापसातले मतभेद विसरून याच्यामध्ये एकत्र आले पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. फक्त नवनाथजींना एक गोष्ट क्लिअर करतो, कारण माझ्यानंतर ते बोलणार आहेत म्हणून. संदीप देशपांडे एवढ्या क्षुद्र विचाराचा नाही की माझ्या मुलाचं फक्त भलं व्हावं आणि मराठी मुलांचं नुकसान व्हावं, एवढा क्षुद्र विचार करणारा संदीप देशपांडे नाही, एवढंच या निमित्ताने सांगेन. निश्चितच सर्वांनी एकत्र यावं. अखिलजी, जे आवाहन केलेलं आहे त्याला तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? 100% याआधीच बोललो होतो, मराठी भाषेचा जोपर्यंत सन्मान राखला जात नाही या सरकारकडनं आणि जोपर्यंत ही 3 भाषेची जी काही सक्ती हे हटवत नाही, तोपर्यंत जितके आंदोलनं होतील या सरकारच्या विरोधात, एक 5 तारखेचं का 5, 6, 7 का जितके आंदोलनं होतील, जोपर्यंत हे नाही रोलबॅक हे करत नाहीत यांचा निर्णय, तोपर्यंत